आज मी तुम्हाला शिकवणार आहोत खांदाडी कशी बांधायची। तर बघा, हे असा पालव घ्यायचा आणि येथे पहिलं गड्यामध्ये बांधायचं। इथे गड्यामध्ये बांधून घ्यायचं आधी आधी गड्यामध्ये बांधून घ्यायचं गड्यामध्ये बांधून घ्यायचं आणि याला एक दोन गाठी मारून घ्यायच्या। झाल्या गाठी मारल्या की हे इथं याला घ्यायचं असं पालवाला, असं या पालवाचे दोन शेंडे, असे पालवाचे दोन शेंडे दोन हातात घ्यायचे आणि याला असं करायचं, असं थोडं वर करायचं आणि असं याला असं करायचं। तर बघून घ्या, अशा प्रकारे आमची माझी खांदाडी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खांदाडी बांधू शकता, कारण या खांदाडीमध्ये वाट्यापेक्षा जास्त कापूस जाते। याच्यामध्ये कमीत कमी 10 किलो कापूस एका वेळेस जाते। 5 किलो त्यामुळे 10 किलो कापूस जाते। त्यामुळे काय, एक साईडला कापूस भरला की या साईडला करायचं आणि कापूस हे झाला का मग त्या साईडला करायचं। असं करता करता तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 किलो कापूस तुम्ही एका खांदाडीमध्ये येचू शकता। म्हणजे तुमचा त्रास प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस थोड्या वेळाने ओट्यातला कापूस थोड्या वेळाने भरून जाते ओटा। त्यामुळे काय आपला त्रास वाचते आणि आपला तेवढा टाइम वेस्टेज होते। त्यामुळे खांदाडी जर राहिली तर एका वेळेस 10 किलो कापूस आपण येचू शकतो। कमीत कमी 2 घंटे वेळ लागते खांदाडीला भरायला। त्यामुळे आपला जायचा त्रास वाचतो आणि आपला कापूस जास्त भरतो। ठीक आहे, तर आजचा दिवस एवढंच। त्याच्यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण याच्यानंतर वटा कसा बांधायचा हे शिकू। ठीक आहे, ओके। असं आहे ते ट्रेनिंग।